नमस्कार मंडळींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येलो आहे नवरात्री स्पेशल अशी मस्तपैकी काकडीची कोशिंबीर। आणि ही एकदम पचक एकदम हलकी असता, त्याच्यामुळे ती छान वाटतं एकदम खाऊसाठी आणि पोट भरती पण छान होता। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि साधी अशी सिंपल अशी मी रेसिपी केलो आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याच्यासाठी मी अशी गावठी काकडी घेतलं आहे आणि त्याची साल काढून मस्तपैकी बारीक अशी चिरून घेतलं आहे। आणि त्याच्यासाठी मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, जिरा पावडर घेतला आहे, कारण आमच्याकडे उपासाक जिरा चालता, काय काय लोकांकडे चलत नाही, तर तुम्ही नको घेऊ। आणि दही घेतलं आहे वाटी भरून मस्तपैकी ताजा दही, हिरवी मिरची बारीक कापून घेतलं आहे, लिंबू घेतलं आहे आणि मीठ घेतलं आहे। अशा प्रकारे ही एकदम किरकोळ सामानामध्ये बनणारी कोशिंबीर असा, तर तुम्ही नक्की करून बघा, कारण ही पचाको एकदम हलकी आणि पचनाक पण छान सॅलॅडसारखी लागतात। हे सगळे साहित्य मी या काकडीमध्ये टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे। तर मंडळींनो, तुमचे पण आता नवरात्रीचे उपवास चालू असतील तर ही खिचडी नाही, कोशिंबीर तुम्ही नक्की करून बघा आणि छान वाटतं खाऊ कशी। सगळं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर मी तेलात मिरची आणि बेडगी मिरची आणि जिरा एवढाच टाकलं आहे, कारण आपल्याला ही उपवासासाठी बनवची असा, तर त्याची अशी फोडणी बनवून घेतलं आहे। तर फोडणीचा व्हिडिओ मला करूक नाही मिळालो, तर तुम्ही जरा समजून घ्या। फक्त गरम तेलात जिरा आणि बेडगी मिरची टाकून घेतलं आहे, कारण मिरची पण आपल्या उपवासाक चालता, फक्त गरम सामान काय चालत नाही। तर हे बघा, असं मिक्स करून घेतलं आहे ही कोशिंबीर आणि त्याच्यावर वरून असं मस्तपैकी हे तडको दिलं आहे चर्रासो, किती छान लागता। आणि मिरची पण एवढी कुरकुरीत भाजली गेली ना त्याच्यावर, की आपली तळलेली मिरची असता ना सुकी तशी। हे बघा कसं धूर निघता फोडणीचं तो। आणि असं आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि एकदम अशी ही चटपटीत चवीची अशी कोशिंबीर बनता। तर ज्यांचा उपवास हा किंवा ज्यांचं नाही त्यांनीसुद्धा ही अशी मधल्या वेळेत खाऊसाठी कोशिंबीर करा, छान लागता। आणि ही फोडणी आपल्याला आता मिक्स करून घ्यायची पूर्ण असा तेल सबंध सगळीकडे मिक्स हो हवे असे आपण ती मिक्स करून घेणार। आणि आपल्याला आता ही डिशमध्ये सर्व करूची काकडी एकदम कोवळी घ्यायची, जेणेकरून त्याच्यात बिये नसतील, नाहीतर ते बिये दाताखाली येतात। हे बघा, अशा प्रकारे किती छान दिसतं बघा। तर मंडळींनो, तुम्ही नक्की करून बघा आणि माझे चॅनल लाईक, शेअर आणि